आज पुण्यामध्ये बालेवाडी स्टेडियममध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ आणि वचनपूर्तीचा सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलाय। राज्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून अनेक महिलांना या योजनेचा लाभ प्राप्त झाला असून अनेक महिलांच्या खात्यामध्ये योजनेचे 3000 रुपये देखील जमा झाले। आज पुण्यामध्ये मोठा गाजावाजा करत सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ सोहळा तसेच वचनपूर्ती सोहळा पार पडलाय। या सोहळ्याला उपस्थित बहिणींशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शुभम केसकर यांनी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आज बालेवाडी येथे शुभारंभ सोहळा पार पडला आणि या निमित्त हजारोच्या संख्येने लाडकी बहीण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या होत्या। आता आपण एकदा या महिलांकडे जाणून घेणार आहोत। काय सांगाल, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का? तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का? नाही झाले जमा। 3000 काय करणार? 3000 रुपयाचं 3000ची साडी घेणार आणि दादांनी ना खूप छान काम केलं। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही दादांना म्हणजे भावाने रिटर्न गिफ्ट करणार का? करणार का? नक्की करणार। अजून खूप साऱ्या महिला काय तुमच्या अकाउंट आले तर 3000 रुपये कधी आले? सकाळी काय करणार 3000 रुपये? येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भावांना मदत करणार का तुम्ही? नक्की करणार। तुमच्या अकाउंट आले का? कुठून आलेत तुम्ही? असंख्य महिला आहेत ज्यांच्या अकाउंटमध्ये एकाच वेळेला 3000 रुपये जमा झालेले आहेत। अजून काय तुमच्या अकाउंट आले का पैसे? अजून नाही आले तुमच्या अकाउंटला नाही बघितलं। मोबाईल आहे का तुमच्याकडे मेसेज यायला? नाही आला तुम्ही त्याला पण नाही अजून दाखवा मेसेज तुमच्याला झाले का? काय करणार 3000 रुपये? काय करणार? भावानी पैसे टाकले। येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भावांना रिटर्न गिफ्ट करणार का तुम्ही? मदत करणार का? हो, नक्कीच करणार। ही योजना पुढे चालण्यासाठी भावांना मदत करणार का? असे अजून काही महिला आहेत ज्यांच्या अकाउंटमध्ये अजून पैसे जमा झाले। आम्हाला तेवढा विश्वास आहे की ते येणार। मेसेज दाखवा तुम्ही काय करणार? साडी आम्हाला नाही येतील म्हणून मेसेज आलाय। आपण बघू शकतो की महिलांच्या अकाउंटला 3,000 रुपये जमा झाल्याचे आलेले आहेत। हो, तुमच्या अकाउंट आले। बघायला गेलं तर हजारोच्या संख्येने महिलांच्या अकाउंटला अंगणवाडीतून अप्रूव्ह म्हणून सांगितलेलं आहे, तरी पण आलेलं नाही। येणार म्हणजे येणार। अजून अशा संध्याकाळपर्यंत येतील ना? अकाउंटमध्ये पैसे जमा झाले का तुमच्या? कधी झाले? पैसे जमा झाले म्हणजे आजच झाले। काय करणार 3000 रुपयांचं? 3000 रुपयांचं पोरींना कपडे वगैरे असे घेऊन रक्षाबंधनाची खरेदी करू। काय वाटतं, हे 1500 रुपये महिन्याला भेटतात, त्याच्याने मदत होईल का संसार चालवण्यामध्ये? होईल की, भावानी पैसे दिले तर बहिणीला मदत होईलच। नक्कीच। अजून खूप साऱ्या महिला आहेत, काय वाटतं पैसे आले का अकाउंटला तुमच्या? हा, पैसे आले। काय करणार त्या पैशांचे? आता पहिली साडी घेणार। हा, भावांसाठी निवडणुकीमध्ये मदत करणार का? मतदान करणार का त्यांना? भरपूर करणार। तुमच्या अकाउंट आले का पैसे? अजून नाही आले। तुमच्या आले, मग काय करणार त्या पैशांचं? काय रक्षाबंधनला साडी करणार। अकाउंटला पैसे नाही तरी नाही आले तरी ह्यांनाच मत देणार आम्ही। खूप साऱ्या महिला ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत, पण काही अशा ठराविक महिला ज्यांच्या अकाउंटला अजून पैसे आलेले नाही आहेत। काय सांगाल, जे अकाउंटमध्ये पैसे जमा आलेत काय? ना, तुमच्याकडे मोबाईल आहे का? बघितलं का? आमचे आले। फॉर्म वगैरे व्यवस्थित सबमिट केला तर तुमच्या अकाउंटला आले का? अजून नाही आले। तुमच्या अकाउंटला तुमच्या सकाळीच आले। काय करणार 3000 रुपयाचं? साडी घेणार। सगळ्या महिलांचं म्हणणं आहे साडी घेणार। येणाऱ्या आगामी विधानसभेमध्ये दादांना मदत करणार का तुम्ही? भावाच्या पाठी राहणार का तुम्ही? रक्षाबंधन आलेले पैसे परतफेड करणार का? अजून असंख्य महिला आपण बघू शकतो। काही आले का अकाउंटला? मग काय करणार तुझं? साडी घेणार।
आमची बी नाही आली पैसे तुमचे आले का? नाही आली आमची बी. चेक केलेत का? आमची पण नाही आली. अजून यायचे. नक्की जर बघायला गेलं तर खूप साऱ्या महिला त्यांच्या अकाउंटला सकाळपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहेत आणि काही महिला त्यांच्या अकाउंट अजून पैसे येणं बाकी आहेत. पण आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ सोहळा हा बालेवाडी इथे पार पडला आणि हजारोच्या संख्येने महिला असलेल्या उपस्थित राहिल्या होत्या. अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहिले होते. स्वतः मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहिले होते. कॅमेरामन वैभव सह मी शुभम, न्यूज अनकट.